आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। दिलीप घोडपे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या काही तासातच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश। मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते हजारो राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा भाजपात जाहीर प्रवेश। आज मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते बेटावत, सोनाळा, चिलगाव, नांद्रा या गावातील राष्ट्रवादीतील महिला, तरुण, ग्रामपंचायत सदस्य यांनी जाहीर प्रवेश केला। या जाहीर प्रवेश संजय दादा गरुड, विलास राजपूत यांनी घडवून आणला। बेटावत, सोनाळा, चिलगाव, नांद्रा येथील तरुण कार्यकर्ते भाऊंच्या कामाचा धडाका पाहून यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला असून यामुळे गावागावातील तरुण हा भाऊंना जोडण्याचा विचार करीत आहे, अशा प्रतिक्रिया संजय गरुड यांनी दिल्या। तालुकाभर एक उत्साह आहे। निवडणुका समोर आहे। विशेष करून तरुण वर्ग भारतीय जनता पक्षात प्रवेश करतो आहे। मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून संपूर्ण तालुक्यातून जणू काही रीग लागली आहे। तरुण वर्गाला आता वाटायला लागले आहे की भारतीय जनता पक्षात आले म्हणजे मूळ प्रवाहात आले असे त्यांना वाटायला लागले आहे। मोठ्या प्रमाणात प्रवेश सुरू आहे आणि पुढे देखील असा पक्ष प्रवेश सुरू राहील, अशा प्रतिक्रिया यावेळेस मंत्री गिरीश महाजन यांनी दिल्या। आज दिनांक 27 सप्टेंबर आज जामनेर तालुक्यातील 4 गावांचे प्रवेश इथे झालेत। एक नांद्राचा आज दुपारी होईल, सोनाळा, त्याच्यानंतर चिलगाव, तर बेटावत, अशा असंख्य कार्यकर्ते म्हणजे बेटावतून कमीत कमी 40 लोक आलेली आहेत। महिला असतील 30 त्याच्यानंतर सोनाळा आहे, सोनाळामधूनही महिला आल्या 10 ते 12 आणि पुरुष मंडळी 30 आली। बेटावतून पण आले। त्याच्यानंतर तुमचं चिलगाव आहे, चिलगावमधून कमीत कमी तरुण पोरांचे म्हणजे आज जे प्रवेश झाले सगळे तरुण पोरांचे आहेत। माननीय गिरीश भाऊ महाजन यांच्यावरती विश्वास ठेवून जामनेर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधले सगळे तरुण, युवक आणि ज्येष्ठ सगळे प्रवेश करत आहेत। त्यांनी भाऊनी जे आज आम्ही जो प्रवेश केल्यानंतर जी कामं आज धडाक्याची धरलेली आहे, जी लोकांची आज जी लोक बिचारी ज्यांची कामं होत नव्हती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आम्ही असताना आम्ही ज्या वेळेला आकाश शासन आणि प्रशासन या दोन्ही गोष्टी भाऊच्या हातात चांगल्या प्रकारे त्यांनी काम राबवून घेतलेलं आहे आणि जनतेची कामं ते खूप चांगल्या प्रकारे करत आहेत। आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा जे आमच्या सोबत होते यांचा विश्वास माननीय गिरीश भाऊंवरती आहे। याच्या पुढेही आमचे सर्व कामं ते चांगल्या प्रकारे करतील असे आम्ही आशा बाळगतो आणि गिरीश भाऊंच्या पाठीशी उभं राहून आम्ही या विधानसभेला माननीय गिरीश भाऊंना कमीत कमी 1 लाखाच्या लीडने निवडून आणण्याचे आम्ही आश्वासन देतो, एवढंच बोलतो। आणि भारतीय जनता पार्टीचा गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो, गिरीश भाऊ तुम आगे बढ़ो। जशी सही झाली बेटावत, सोनाळा, चिलगाव, नांद्रा या कार्यकर्त्यांचे बरेच दिवसापासून आग्रह होता, फोन होते, स्थानिक नेत्यांचे फोन होते की आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये आमच्या मार्गदर्शनाखाली आणि गिरीश भाऊंच्या उपस्थितीत प्रवेश करायचा आहे। त्यानिमित्ताने आज या 4ही गावचे प्रवेश आपल्या राज्याचे कर्तव्यदक्ष ग्रामीण मंत्री आदरणीय नामदार गिरीश भाऊ महाजन यांच्या शुभ हस्ते विलास भाऊ व मी आम्ही दोघांनी प्रयत्न करून या कार्यकर्त्यांचे प्रवेश भाऊंच्या हातून घडवून घेतले। कार्यकर्त्यांना सांगितलं, त्यातल्या त्यात काही गावच्या व्यायामशाळांचं साहित्य होतं, भाऊंनी तात्काळ मंजूर केलं। काही रस्त्याची कामं आहेत तेही तात्काळ मंजूर होतील। भाऊंचा कामाचा धडाका आम्ही जवळून पाहिलेला आहे या 5-6 महिन्यात आणि या धडाक्यामुळे बरेचसे तरुण कार्यकर्ते भाऊंच्या आपल्या या पक्षात आकर्षित होत आहेत। भाऊंचं नेतृत्व आणि कर्तृत्व फार मोठं आहे। महाराष्ट्रभर फिरावं लागतं, घाड उडे आकाशी पण तिचे लक्ष पिल्ल्यापाशी, तसं भाऊंचं जामनेर तालुक्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष आहे। सर्व जाती धर्माच्या लोकांना विश्वासात घेऊन भाऊ विकासाचे कामं साधत आहेत आणि यातच खरं कार्यकर्ते या कामाच्या रूपाने आकर्षित होऊन भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहेत। आज बेटावतच्या काही सोनाळ्याच्या महिला भगिनींनी सुद्धा या ठिकाणी भाऊंच्या हस्ते आदरणीय साधनाताईंच्या हस्ते प्रवेश केला। त्यांचंही मी सगळ्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि भविष्यासाठी आपापल्या भागात, आपल्या गल्लीत, गावात, मोहल्ल्यात, वाडी वस्तीमध्ये जास्तीत जास्त लीड भाऊंना मिळावा। नांद्राचं नाव बेटावत, सोनाळा, नांद्रेवाले 1 वाजता, सोनाळा, बेटावत, नांद्रा आणि चिलगाव तिकडे सर सोनाळा
बस मग तेवढंच पाहिजे. विशाल पाटील कारभार माणूस तुमचं लक्ष होतं तरी मी माझं लक्ष होतं. भरपूर आहे आता. तुमचं लक्ष होतं तरी मी माझं लक्ष होतं. विशाल पाटील उशिरा लावणार. काय सांगायला मोठ्या संख्येने युवांनी आपल्या भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. पण बघताय तालुकाभरामध्ये अतिशय उत्साह आहे. निवडणुका समोर आहेत आणि संपूर्ण तालुक्यातून विशेष करून आता तरुण वर्ग जो आहे तो या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय. मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून, माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी तालुकाभरातून म्हणजे गावातून आता सगळ्या गावातून आता रीग लागलेले विशेष करून तरुण कार्यकर्ते जे आहेत त्यांना सर्वांना असं वाटतं की आपण भाजपमध्ये आलं पाहिजे, मुख्य प्रवाहामध्ये या ठिकाणी आलं पाहिजे. आणि म्हणून आपण फक्त सकाळपासून आज सोनाळा असेल, बेटावद असेल, चिलगाव, मोयगाव, नांद्रा अनेक गाव आहेत तिथे ग्रामपंचायत सदस्य आहेत. काही विरोधी पक्षामध्ये होते ते म्हणतात आम्हाला मुख्य प्रवाहामध्ये घ्या. काही तरुण कार्यकर्ते अनेक आहेत की त्या अजून जोडले गेले नाहीत पण त्यांना वाटतं मी पक्षाशी जोडलं गेलो पाहिजे, मुख्य प्रवाहात आलो पाहिजे. वाकोदच्या इथून मोठ्या संख्येमध्ये सगळे तडवी बांधव आलेले होते म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी प्रवेश सुरू आहे. बोला. वासुदेव तडवी, विशाल गरुड घ्या. गोलू घेतला, गोलू, महेश पाटील, गोपाल पाटील, जावेद तडवी, चला गणा पाटील, प्रशांत कोळी, गोलू चव्हाण, जावेद तडवी, सोनू कोण आहे, सोनू पाटील, हुसेन तडवी, चेतन पाटील, थोडं मागे सर, अमित तडवी, सौरभ कोळी, शाहरुख तडवी, निलेश सोनवणे, चल नारायण, चल नाव काय नारायण पाटील, विलास भाऊ चेतन चौधरी आला. चेतन आहे त्याचं नाव, चेतन चौधरी आला म्हटलं. चेतन चौधरी नाही घ्यायचं, हा चेतन पाटील आहे. चेतन आहे, नारायण बी त्याचं नाव. चला पुढे चला, त्यांच्या बाकी चला बेटा पुढे. चला कोण बाकी राहिलं? चला फोटो घ्या. या पुढे येऊन जा सगळे.